हॅलो, नमस्ते, राम राम मंडळी. गजाली गँगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर मागच्या पॉडकास्टमध्ये मी एका कॅरेक्टरविषयी बोलली होती आणि आज आपण त्याच कॅरेक्टरवर बोलणार आहोत. ते म्हणजे चान्वी चक्षुमन बिचारे. यांच्यावर आधी मी 1-2 पॉडकास्ट बनवलेले आहे, त्याची लिंक मिळाल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर ही एक अशी त्रिकोणी फॅमिली आहे आणि ह्याच्यामध्ये एक छोटी मुलगी आहे जी छोटी आहे, पण म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं काहीतरी हिची अवस्था आहे. अगदीच मैनासारखी नाही म्हणता येणार, पण ही थोडी उद्धट आणि आगाऊ आहे. कदाचित तिला ते एक्सपोजर न मिळाल्यामुळे किंवा आईवडिलांनी तेवढा कंट्रोल ठेवल्यामुळे थोडी ती लिमिटमध्ये, म्हणजे तेवढं बाहेर समजून येत नाही, पण जेवढं तिच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं आहे, जे पहिले आपल्याला निरागस आणि क्यूट वाटायचं, ते आता आगाऊपणाची लक्षणं वाटू लागलेली आहेत, दिसू लागलेली आहेत. त्याच्यानंतर वडील, ते तर काय करतात ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मातोश्री ज्या आहेत त्या पण बऱ्याच काही गोष्टी करतात पण करत नाहीत, म्हणजे त्यांनी केलेल्या आहेत पण आता त्यातलं काहीच करत नाहीत असं एकंदरीत वाटतं. कारण त्या म्हणतात की मी लॉ पण शिकलेली आहे. त्यानंतर त्या एकेकाळी ॲक्टिंग पण करायच्या आणि त्यांनी आता हल्लीच रिव्हील केलं आहे की त्यांनी मानसशास्त्र पण शिकलेलं आहे. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या मातोश्रींनी, म्हणजे चान्वीच्या मातोश्रींनी केलेल्या आहेत आणि काळानुसार त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर म्हणजे कुठेतरी मिस झालेल्या आहेत, काही माहिती नाही. ॲक्टिंग तर त्यांनी कोणे एकेकाळी सोडलेली आहे. त्यानंतर लॉचा आणि त्यांचा काही संबंध नाही असं वाटतं एकंदरीतच, कारण त्या कुठेही असं प्रॅक्टिस करताना वगैरे काही दिसत नाही. आणि राहिला प्रश्न ते मानसशास्त्राचा, तर आता ते अचानक काय ते चॅनल ओपन केलं आहे नवीन, बिचारे मिसेस म्हणून. तर त्याच्यावरती त्या अशा काय विविध विषय हाताळत असतात आणि तिथे त्या वारंवार सांगत असतात की मी मानसशास्त्र शिकली आहे, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे, मी ह्याच्यावर असं बोलू शकते वगैरे वगैरे वगैरे. पण ठीक आहे ताई, प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, तसाच तुम्हालाही आहे. तर त्यासाठी तुम्ही काय त्याच्यामधले तज्ज्ञ आहात किंवा तुम्हाला कायद्याची जाण आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार बोलून दाखवण्याची गरज नाही, कारण त्याचा इथे काहीच उपयोग होणार नाही आहे. कारण तुम्ही जर काही बोललात एखादी गोष्ट आणि तुम्ही त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, पण ती समोरच्या व्यक्तीने जशाच्या तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी केल्या आणि ते त्यांच्या विरोधात गेल्या किंवा नाही त्यांच्या कलेने काही गोष्टी घडल्या, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? नाही ना. मग असं एवढं कुठल्याही बाबतीत आपण डंके की चोट पर आपण जसं म्हणतो, किंवा मला ह्यातलं सगळं माहिती आहे, ह्यातलं मी सांगते ते बरोबर आहे कारण मी शिक्षण घेतलेलं आहे वगैरे, काही गोष्टी आहेत ना शिक्षणाने नाही कळत ताई, त्या अनुभवाने कळतात आपल्याला. आपण अनुभवाने शिकतो. जसं की तुम्ही आता काही सासूबद्दल काहीतरी वक्तव्य केलं आहे की घटस्फोट होतात आजकाल सासवांमुळे किंवा सासवांच्या वर्तवणुकीमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे. तर काही गोष्टी त्यातल्या पटल्या, म्हणजे मी खरंच असं नाही म्हणणार की नाही पटल्या, अगदी बरोबर आहे. जे तुम्ही इवन न्यूक्लिअर फॅमिलीचं पण म्हणालात की तुटण्यापेक्षा ते वेगळं झालेलं केव्हाही चांगलं, दुरून डोंगर साजरे. पण कित्येक वेळेला असं होतं की आपण दूर जाऊनसुद्धा काही गोष्टी सुटत नाहीत, काही गोष्टींना आपल्याशी बांधल्याच गेलेल्या असतात. म्हणजे तुम्ही कितीही ते सोडवण्याचा प्रयत्न केलात तरी त्या गोष्टी सुटत नाहीत आणि त्या सोडवताही येत नाहीत. त्या मुलाचा पण विचार करा. आपल्याला बोलायला खूप सोपं आहे की पुरुषाने असं वागलं पाहिजे, मध्य काढला पाहिजे. असं तुम्हाला वाटतं का की कोणालाच या गोष्टी माहिती नसतील किंवा म्हणजे इतर पुरुषांना काही अक्कल नसेल किंवा कळत नसेल की आपल्या घरातले तंटे किंवा प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह व्हावे? पण कधी माणूस अशा पेच प्रसंगात असतो की त्याला सोडवता नाही येतो ताई. मग अशा वेळेला काय करायचं?
म्हणजे आई-वडील आहेत, जे आई-वडील म्हातारे आहेत अगदी, म्हणजे त्यांना नाही जमत आहे स्वतःचं करणं. त्यांच्यापासून आपण वेगळे राहतोय. पण तरीही त्यांच्या काही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातनं सुटका नाही. तुम्हाला कितीही काहीही वाटलं तरी तुम्ही लोकलाजेस्तव म्हणा किंवा आपल्याला इतकी वर्ष लहानाचं मोठं केलं त्या उपकारादाखल म्हणा. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय आहे, म्हणजे सगळेच करतात, हेही खरंच आहे. पण कुठेतरी ती जाणीव तर असतेच ना. शेवटी आई वडील आहेत, त्यांना असंच टाकून तर देता येत नाही. कितीतरी लोकांना सूनवास असतो, जसा सासूरवास असतो तसा आता सूनवास पण होऊ लागला आहे. मग त्याचं काय म्हणाल तुम्ही? त्याच्यावर तुम्ही म्हणाल की मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. अरे तुम्हाला तर वेगवेगळे विषय मिळत जातील की बाबा आज ही केस आहे किंवा आज सासूरवासावर बोलायचं आहे, उद्या सूनवासावर बोलायचं आहे, परवा पुरुषाने कसा मध्य गाठावा ह्याच्यावर बोलायचं आहे. हे बोलणं खूप सोपं आहे, पण केस टू केस अंमलात आणणं ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत आणि हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. हे इतकं इझी नाही आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी एकच धागा धरून, एकच सिच्युएशन धरून फक्त त्याच्यावर तुम्ही बोलता. आता जसं तुम्ही फक्त जी सासू त्रास देते किंवा जाच करते तिच्याबद्दल बोललात, पण त्या सासूबरोबरच प्रत्येक घरातली दुसरी व्यक्ती पण कशी आहे ते पण तितकंच मॅटर करतं ना. म्हणजे तुम्ही फक्त एका सासूची बाजू, म्हणजे जर अशी सासू असेल तर मग त्या सासूने कसं वागलं पाहिजे आणि ते घरातले प्रॉब्लेम्स कसे सुटतील हे फक्त तुम्ही सासूला धरून बोललात. पण त्या सिच्युएशनमध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती त्या सिच्युएशनला हातभार लावत असते. ती प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते आणि त्या व्यक्तींबरोबर त्या सिच्युएशनचं रूप बदलत असतं. म्हणजे एखादी सासू नाठाळ सासू असेल आणि सोशिक सून असेल तर सिच्युएशन वेगळी असते. जर नाठाळ सासू आणि नाठाळ सून असेल तर सिच्युएशन वेगळी असते. काही ठिकाणी सासरे विचित्र असतात, सासू चांगली असते. काही ठिकाणी सासू सासरे चांगले असतात पण नवरा विचित्र असतो. काही ठिकाणी सासू सासरे नवरा चांगला असतो, सूनच विचित्र असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना एकूणच त्या सिच्युएशनचं रूप ठरवत असतात. तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन सिच्युएशन घेऊन बोलालही. तुम्ही म्हणालात मला वेगळं काहीतरी कॉमेंट आली, एकीने सांगितलं की आमच्याकडे सुनेचा त्रास आहे, तर मग मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवेन. म्हणजे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ, मग आणि तिसरी कोणतरी काहीतरी सिच्युएशन सांगणार त्याच्यावर वेगळा व्हिडिओ. म्हणजे लोकांनी काय ठरवायचं की नक्की काय, म्हणजे लोकांची मिक्स सिच्युएशन असेल तर त्यांनी काय करायचं. म्हणजे तुम्ही एकूणच लोकांना कन्फ्यूज करून टाकण्याचं काम करत आहात ना. तुम्हाला जसं सिच्युएशन दिलं तुम्ही प्रत्येक सिच्युएशनला काहीतरी वेगवेगळं बोलाल, काहीतरी वेगळे तोडगे सांगाल. म्हणजे हे तर तुमचं पोटभरीचा धंदा झाला ना. बाकीचे तर लोक कन्फ्युजनमध्येच आहेत. ते तर कन्फ्यूजच झाले, बाबा ह्या सिच्युएशनमध्ये पण मी नाही आहे, मी त्या सिच्युएशन पण मध्ये नाही आहे, मी तर धड कुठल्या एका सिच्युएशनमध्ये नाहीच आहे, मी तर सगळ्या मिक्स सिच्युएशनमध्ये आहे. मग आता मी नक्की करायचं काय. म्हणजे तेच आहे ना, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे हे प्रत्येकजण त्या आपल्या घराच्या सिच्युएशननुसार ठरवत असतो. त्याला असं कोणी काहीही सांगून दुसऱ्याच्या सांगण्याने नाही होत. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सगळं सोडा, हे सगळं जे तुम्ही ज्ञान वगैरे देताय ते एका बाजूला, आणि तुमचे सासू सासरे कुठे आहेत तो? कधी म्हणजे नाव नाही की काय नाही. मी ना खरं सांगू मंडळी, मी पूर्ण इंटरनेट शोधलं, कुठे पत्ता नाही हो या माणसाच्या आईबापाच्या नावाचा. म्हणजे हिचं तर सोडाच, त्या मुलाने पण कधीच असं पूर्ण नाव किंवा कोण आई वडील, कुठे काही फोटो नाही की काही नाही की काही नाही. मग तुम्ही स्वतःच्या घरातलं सांगा ना, दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा. तुमच्या वडिलांबद्दल सांगा, तुमची आईच दिसते, वडील कुठे आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आधी तुम्ही स्वतः बाबतीत क्लिअर करा
की तुमचं आयुष्य कसं आहे, तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना किती महत्त्व दिलंत, त्यांना किती जवळ केलंत किंवा त्यांना किती दूर लोटलंत किंवा तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले, तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह केले, ते सांगा आधी लोकांना आणि नंतर त्यांच्या सिच्युएशनवर तुम्ही त्यांना ज्ञान द्या. हे बरं आहे. म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. मला तर एकूणच आहे ना, सगळ्या गोष्टीमध्ये ना ही बाईच आगाऊ वाटते. म्हणजे तो तर आहेच, त्याचं तर काही हेच नाही आहे, मला वाटतं त्याचा पण काही टेकच नाही आहे. फक्त असं म्हणजे स्त्रीला मान दिला पाहिजे, स्त्रीला हे केलं पाहिजे म्हणून अशा ह्या पुरुषांचं ना हे कुठेतरी स्वतःचं हेच विसरून जातात, अस्तित्वच विसरून जातात. त्यातलाच हा पण एक आहे. ही उगाचच काही वाटेल ते टिप्स वगैरे देत असते. आता तर चक्क ही बाई म्हणत होती की डाएटचे टिप्स, म्हणजे आता जरा कुठे बारीक झाली होतीच म्हणेल, कारण आता परत मूळ स्वरूपात परत येते आहे. कारण तोंडावर ताबा नाही बाईच्या, असा पण नाही आणि तसा पण नाही. म्हणजे बोलायचा पण पट्टा चालूच आणि खायचा पण. ती पोरगी पण तशीच झाली. एक आहे ना खादाड आणि एक खाण्यावर प्रेम असणारे, असे 2 प्रकार असतात. आणि एक आळशी लोक, आणि हा एक तिसरा प्रकार आहे. तर मला वाटतं ही बाई आळशी, खादाड हे सगळं मिक्स आहे. खाण्यावर प्रेम बिम किती आहे ते काय बाई माहिती नाही. म्हणजे खाण्यावर प्रेम आहे पण बनवण्यावर किती आहे ते माहिती नाही. काही लोक अशी असतात ना की ज्यांना फक्त खायला आवडतं, बनवायला नाही आवडत. त्यातलाच काहीसा हिचा प्रकार आहे, त्याच्यावर मी येते नंतर. पण ही बाई काय म्हणत होती माहिती आहे की तुम्ही फक्त एकच करा की सूर्यास्त आधी जेवून घ्या. म्हणजे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं सूर्यास्त किती वाजता आहे, त्या अनुषंगाने तुम्ही रोजच्या रोज जेवण करून घ्या आणि त्यानंतर फक्त पाणी प्यायचं. तुमचं वजन हळूहळू कमी होईल 101%. हे जरी खरं असलं तरी बोलतंय कोण? अगं बाई, नुसतं जिकडे तिकडे नुसतं सगळी रेस्टॉरंट मला वाटतं या बाईने पालथी घातली असतील जिथे राहते त्या एरियामधली. आणि ही बाई दुसऱ्यांना ज्ञान देते, वाटेल तेव्हा वाटेल तितकं खात असते. अक्षरशः म्हणजे हिचे पण तुम्ही तोंडातनं चित्रविचित्र जेवण बघितल्यावर, खाणं बघितल्यावर जे आवाज काढते ना, ते तुम्ही फक्त एकदा ऐकाच. सारखं नुसतं कुठलंही जेवण येऊ दे असं म्हणजे तोंडात हिच्या ना काय म्हणजे साचतं ते ओढत असते देवास ठाऊक. म्हणजे इतके घाणेरडे आवाज काढते ना की ही असं वाटतं की काय हिला काय ते म्हणतो ना आपण, असं तिखट लागतं ते जिभेला, काय तोंडबिंड आलंय की काय, सतत तोंड आलेलं असतं की काय, की काही खाल्लं तर आपली असं असं करायचं. आणि नुसतं बघूनच ती असे काहीतरी असे ना ओढल्याचे आवाज काढायला लागते. आणि घरात प्रत्येक वेळेला नवरा काय ना काहीतरी बनवतच असतो. आणि ठीक आहे ना बाई, तुला जर इतकंच वाटतं त्याच्यात काही गैर नाही, आणि ठीक आहे एखाद्याला आवड असते, त्याला आवड आहे तो बनवतो, बस मग सोडून दे ना. मग तुला लोकांच्या कमेंट्स किंवा काही बॉदर नाही केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला तो काही बनवायला लागला किंवा त्याचा रेसिपीचा व्हिडिओ आला की हिचं त्याच्यामध्ये असतंच असं, मला लोक असं बोलतात, मला तसं बोलतात, मला काही येतच नाही, मला काही करताच येत नाही, आणि नुसतं बायकांना इतर लोकांना टॉन्ट मारायचे. म्हणजे हिचा नवरा बाई एकदमच प्रेमाचा, लाडाचा, म्हणजे ही त्याची लाडाची, प्रेमाची, गुणाची बायको, आणि बाकीच्यांचे काय हेच नाही आहे. बाई कोणी ना कोणाला, म्हणजे मला ना खरंच कळत नाही या बायकांना असं का वाटतं की ह्यांच्या नवऱ्याला बघून लोक जळतात. नको ग बाई, तुमचे नवरे तुम्हाला लखलाव, कोणाला नको आहेत ते. मला तर असा नकोच. काय ते कॅमेरावर कसं राहायचं, भले तू सेलिब्रिटी नाही पण कोणतरी आहेस ना, 4 लोक ओळखतात ना तुला ते बनियान घालून, कधी कधी तर ते पण नसतं, उघडच नुसतं चड्डीवर. आपला प्रेझेन्स कसा असावा कॅमेरावर हे तुम्ही ना कधीतरी ना हिंदी ॲक्टर्सकडनं शिका. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत की तुम्ही असं काय डाऊन टू अर्थ आणि लोकांशी कनेक्ट व्हायला, तुम्ही रिअल आयुष्यात किती साधे आहात ते दाखवायला, तुम्ही जसे आहात तसंच कॅमेरासमोर पोर्ट्रे होता, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण इतकं पण नको ना.
तुम्ही कोणी साधासुधा माणूस नाही आहे ना. आता जसं आपण त्या गाऊनवाल्या बायकांना बोलतो, तसं मग ह्या बनियानवाल्या माणसाला काय म्हणाल? हा सतत बनियानवर असतो. चक्क म्हणजे अशी फॅन्सी पण नाही हा, की सँडोज वगैरे असं ते काय म्हणतात ते सँडो बिंडो, तशी पण नाही. नॉर्मल आपली अशी बनियान असते ना, त्या बनियानवरच असतो आणि त्याच्यावर हा व्हिडिओ बनवत असतो. कधी-कधी तर बनियान पण घालत नाही, उघडा बंब असतो आणि तसेच व्हिडिओ बनवतो. जशी ती गाऊनवाली बाई आपल्याला नको वाटते, तिच्याशी आपण तुलना नाही करू शकत, कंपेअर नाही करू शकत. असं कोणालाच वाटणार नाही की अशी बायको असावी गाऊनवाली. तसंच ह्याचं आहे. असा नवरा कोणाला पाहिजे बाई? तुलाच लखलाभ. एवढं आहे तर त्याला जरा 4 कपडे अंगावर घाल. ती मुलगी पण तशीच सदानकदा चड्डूवर असते. म्हणजे ठीक आहे, लहान आहे, पण तुम्ही कॅमेरासमोर येता तेव्हा कसं असलं पाहिजे? ही बाई तरी अंगावर कपडे घालते म्हणून नशीब. त्याच्यात पण हिला मंगळसूत्राशी वाकडं आहे, टिकलीशी वाकडं आहे. खूप फेमिनिझम आहे या बाईला. आणि ही बाई दुसऱ्यांना शिकवते, दुसऱ्यांना सांगते की कसं नवरा असला पाहिजे आणि तुम्ही माझ्या नवऱ्यावर जळता किंवा तो माझे लाड करतो म्हणून. नाही, अजिबात नाही. मला ना मुळात हे एकतर्फी जे असतं ते मला पटतच नाही. म्हणजे त्या नवऱ्याला विचार ना बाई, तो किती सफोकेट होतोय. भलेही तो दाखवत नसेल, पण असं अवस्था आहे त्याची की तोंड दाबून बुक्क्याचा मार असं झालंय त्याचं. आता काय सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ह्या ज्या बायका जे हे नवरे मिरवतात ना, नवरे माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे, माझा नवरा माझे लाड करतो, माझा नवरा मला मान देतो, ते मुळात मान वगैरे काहीही नाही आहे. ह्यांचं वन साइडेड आहे सगळं. ह्या डॉमिनंट आहेत रिलेशनशिपमध्ये आणि ह्या डॉमिनेट करतात नवऱ्याला, म्हणून ते सगळं चाललेलं आहे. जर यांना असा नवरा मिळाला असता ज्याला स्वतःची मतं असती, स्वतःचं काहीतरी अस्तित्व असतं, जो स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी ह्यांना कुठल्या गोष्टीला त्याने विरोध केला असता, तर या बायकांचं खरं रूप समोर आलं असतं. ह्यांनी हे बैलोबा बरोबर हेरलेले आहेत आणि त्याच्यावरती लोकांना आणि मिरवून दाखवतात. आणि हिला ना इतक्या मिरच्या लागतात की लगेच आपली काय, तुम्ही मला सांगितलं ना म्हणून मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे. म्हटलं आता कसली बाई ही रेसिपी दाखवते? कुठली तरी म्हणजे अशी ऑथेंटिक रेसिपी काहीतरी दाखवते की काय स्वतःच्या भागातली? बघितलं तर काय, कांदा भजी. बरं, कळलं. अजून आम्हाला काहीशी बघायची किंवा काही आम्हाला प्रूव्ह करू नका ताई की तुम्हाला जेवण येतं. कळलं आम्हाला, कळलं तुम्हाला येतं. मस्त मस्त. म्हणजे माझ्या ती सोनू आहे ना, ती आमची बाजूला राहते. एक 6 वर्षाची मुलगी आहे. तिला पण अगदी कांदाभजी तोंडपाठ आहे हो. अशी जबरदस्त कांदाभजी सांगते ना. म्हणजे तुम्ही तिला कांदाभजी आणि मॅगी आणि अशा गोष्टी ना तुम्ही काही सांगा, एकदम झटपट असं बनवून देईल तुम्हाला. आणि त्या वरणाचं पण कौतुक. मला वरण येतं, हे वरण मी केलेलं वरण माझ्या मुलीला खूप आवडतं. हे मात्र खरं आहे, मुलांना आईने काहीही केलेलं आवडतं. ते वरण ढवळून दाखवलं ना तेव्हाच मी बघितलं, बापरे, अख्खी म्हणजे ना चणा डाळसारखी ती डाळ दिसत होती. इतकी अख्खी तुरीची डाळ होती त्याच्यामध्ये, अजिबात घोटलेली नव्हती. भातावर घेतले तर पाणी वेगळं, डाळ वेगळी. म्हणजे पाणी भात शोषून घेणार आणि डाळ अशी वरती तुम्हाला दिसणार, दाणे दाणे डाळीचे. म्हणजे हे असे प्रकार दाखवून ताई प्रूव्ह करतात की त्या घरी जेवण बनवतात. अरे तू इतकी जर बोल्ड आणि इतकी बिंदास आहे ना, तर बोलायचं, बस हे आमचं घर आहे, आम्हाला चालतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, मी करेन नाही तर नाही करेन. सिम्पल. म्हणजे एका बाजूला असं पण बोलायचं की मला काही गरज नाही आहे कोणाला काही दाखवायची, आणि मग दुसऱ्या बाजूला करूनही दाखवायचं, प्रूव्ह पण करायचं, वरून टॉन्ट पण मारायचे. म्हणजे किती ते असं. ताई तुमचा नवरा तुम्हाला लाडाने समजून घेतो, सगळं लाडे करतो म्हणून दुनिया पण तसंच करेल या भ्रमात राहू नका.
त्या ताईंनी ना त्या मैनाची कॉन्ट्रोवर्सी बरोबर हेरली आणि लगेच व्हिडिओ घेऊन आल्या आपल्या शहाणपणाचा, की आम्ही कसं काय आमच्या मुलीला वळण लावतोय, आम्ही कसं तिला ॲक्टिंगमध्ये नाही आणत आहे. अहो, तुमच्या मुलीला ॲक्टिंगमध्ये आणण्याची काही गरजच नाही आहे. ती नंतर पुढे मागे येईलच, कारण तसं काही मैनाचं बॅकग्राऊंड नव्हतं. ती जी ॲक्टिंगमध्ये आली आहे ती तिच्या स्वबळावर आलेली आहे. म्हणजे आउट ऑफ द ब्लू कोणाच्या तरी ओळखीने असेल, पण थर्ड पर्सनच्या ओळखीने ती त्या क्षेत्रात आलेली आहे. तसं तुमच्या मुलीचं नाही हो. काही वर्षांनंतर पण ती जर म्हणाली की मला ह्या क्षेत्रात यायचं आहे, तरी आणेल बाप, काय आहे तिचं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे तुम्ही ना, हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, की तुम्ही पूर्ण सगळ्यांच्या सिच्युएशनला किंवा ओव्हरऑल सिच्युएशनला ॲनलाइज करून नाही बोलत. फक्त स्वतःपुरतं, स्वतःला कन्व्हिनियंट आणि स्वतःला सोयीस्कर कसं जाईल बोलता, ते पाहूनच तेवढाच मुद्दा उचलून त्याच्यावर बोलता. आणि त्यात पण तुम्ही म्हणालात की मुलांच्या नावची चॅनल किंवा हँडल्स किंवा काही आपण म्हणजे अकाउंट्स जे क्रिएट करतो इंस्टाग्राम, सोशल मीडियावर, कुठल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया पेजेसवर, तर ते लहान मुलांची करू नका. त्यांच्या वेळेपर्यंत ते राहणार आहे की नाही राहणार आहे, की आणि काही वेगळी टेक्नॉलॉजी येणार आहे, अजून काही सोशल मीडियामध्ये क्रांती होणार आहे. जसं पूर्वी ऑर्कुट होता, आता ऑर्कुट नाही आहे. फेसबुक पण हळूहळू निघून जात आलं आहे, लुप्त होत चाललं आहे. तसं नवीन आणि काय येईल. तर मग आता हे अकाउंट्स वगैरे ओपन करून काय उपयोग आहे, असं ताईंनी एकदम मारे ज्ञान झाडलं. तर तुमचं काय ताई वेगळं आहे? तुम्ही काय स्वतः काय केलं आहे? ज्या चॅनलवर बसून तुम्ही बोलताय ते कोणाच्या नावाचं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय असं तिचं टॅलेंट दाखवताय किंवा काय असं तिच्याशी रिलेटेड ती असते, ती गोष्ट वेगळी आहे. तिचा आणि तुमचा आगाऊपणा, थिल्लरपणा त्या चॅनलवर चालत असतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण मग बाकीचे लोक पण तेच करतात, मग त्यांनी ते करू नये, पण तुम्ही स्वतः ते करताय, त्याचं काय? म्हणजे काही ज्ञान द्यायचं, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की नुसतं एक्सपोजरमुळेच मुलं बिघडत नाहीत, ते ॲडिशनल बिघडतात एक्सपोजर जास्त मिळाल्यामुळे, अति त्यांना एक्सपोज केल्यामुळे. पण काही मुलं अति लाडामुळे पण बिघडतात, आणि ते कुठेतरी मला असं वाटतं की तुमच्या मुलीच्या बाबतीत होते. तुमचं जे फेमिनिझम आणि तुमचं जे काही आहे की मीच चांगली, माझे विचार चांगले, मीच हुशार, मी सगळं कसं हँडल करते, आणि त्यात तुम्हाला मुलगी आहे तर तिला मी कशी एक स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट, माझ्यासारखीच अगदी कसं समोरच्याला दाबून टाकणारी, उठ की उठ, बस की बस अशीवाली मुलगी बनवणार, त्या चक्करमध्ये तुम्ही तिला कुठेतरी ओव्हर करत आहात. ते थोडंसं तुम्हीही लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला पण थोडा रिॲलिटी चेक असला पाहिजे. ज्या प्रकारे ती खाण्याच्या बाबतीत अगदी अधाशासारखी करते, कधी नाही मिळालं असं वागते, तुमच्याबरोबर असू दे किंवा आता मागे रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये पण तिचे आत्या आणि आले होते, तेव्हा पण ती कसं वागत होती, बिलकुल शेअर करत नव्हती, सगळं मीच खाणार, नुसतं सगळं ओढून घेत होती, आणि सगळं असं ऑर्डर आल्या असं माझं मला असं. ठीक आहे, ते क्यूट वाटतं एका पॉईंटला, ठीक आहे, पण कुठेतरी ते अति होतं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आणि ते थोडं कंट्रोल केलं पाहिजे तिचं वागणं. आणि नुसतं ते खायचं बाहेर, म्हणजे आजारी पडलं तरी पण तोंडाला चव येण्यासाठी बाहेर त्या मुलीच्या बहाण्याने जायचं. तिला हे खावंसं वाटत होतं, तिला ते खावंसं वाटत होतं, म्हणून तिला बाहेर घेऊन यायचं, नुसतं बाहेरचं भडीमार करायचा, नुसतं खायचं, आणि मग आजारी पडायचं. आजारी पडल्यावर परत आणि बाहेरच जाऊन खायचं. आणि तिथे गेल्यावरती खूप नाटकं करायची, इतकी ॲक्टिंग, म्हणजे अय्या माझं डाएटच गेलं, शी बाबा, असं तसं करून, आणि अक्षरशः तोंडातनं लाळ टपकत असते या बाईच्या. मागे त्या मुलीला सर्दी, खोकला, ताप तसं झालं होतं, सर्दी पडसा आपण ज्याला म्हणतो. तर ती म्हणते की मला ते मिसळची तर्री नको, तरी पण ही बाई त्याच्यामध्ये टाकते आणि खाते, आणि वर म्हणते की आम्ही हिच्यासाठी आलो आहे, हिला खायला हवं होतं म्हणून आलो आहे. अरे मग तिला खाऊ दे ना, तिला खायला हवं आहे तर तिला ज्या पद्धतीने खायचं आहे, ती ज्याच्यात कम्फर्टेबल आहे ते खाऊ दे ना. तू कशाला आणि त्याच्यामध्ये तर्री ओतून आपली चापते ते, आणि वरून त्या नवऱ्याला म्हणते, तो जेव्हा
तोडून भरवायला लागला तर म्हणते आधी की नको नको माझं तर डाएटच मोडेल. मोठे सगळी इतकी फेकाडी आहे ना ही बाई, हिचा तोंडावर ताबा नाही. मी बोलली ना तसंच अगदी दोन्ही बाबतीत तिच्या तोंडावर ताबा नाही. आणि मग जाऊ दे म्हटलं की ठीक आहे, मग स्वतःच आपला मस्तपैकी 2 पाव मागवले आणि तोडून त्या मुलीच्या वाटीत अगदी तर्री बिर्री ओतून ताव मारायला रेडी करत. अर्थात माझं काही म्हणणं नाही कोणी काही खावं काही करावं, पण तुम्ही ते चॅनल काय म्हणून ओपन केलं आहे, त्याचं नाव काय, त्याच्यावर तुम्ही दाखवता काय, एकदा काय जेवणच काय बनवतोय नवरा, एकदा बायकोच काहीतरी काय बनवून दाखवते थुकरट रेसिपीज, एकदा कोणातरी दुसऱ्यांच्या घरीच काय जात आहेत त्यांच्या घरचंच काय शूट घेत आहेत, एकदा स्वतःचंच काहीतरी वेगळंच टुणटुणं वाजवत आहेत. म्हणजे काही त्या चॅनलला काही संदर्भच नाही. कुठे ते वाहत चाललंय अगदी असं आल्यासारखं असं पसरत चाललंय वाकडं तिकडं. कुठे काही त्याला एक म्हणतो ना आपण थीमच नाही आहे त्या चॅनलला. आणि मेन मुद्दा तर हा आहे की ज्या घरात जातात, आता मध्ये यांचं काहीतरी व्हिडिओ आलेला ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी कुठेतरी जागेत पैसे गुंतवलेत पण ती अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे अजून त्यांना पोझिशन मिळालेलं नाही आहे. तर आता त्यांनी परत दुसरीकडे शिफ्ट केलं रेंटवर. तर जिथे जिथे जातात ना तिथे रेंटचं घर बाई असा पसारा. म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे आम्ही पण रेंटवरच राहतो. आता बाहेरच्या देशामध्ये तर ऑब्व्हियसली आणि स्पेशली गल्फ कंट्रीजमध्ये जिथे तुम्हाला सिटिझनशिप वगैरे नाही आहे तिथे जनरली लोक रेंटवर राहणंच प्रेफर करतात. पण तुम्ही घराला म्हणाल तर घर असं टापटीप असं जिथे जाऊ तिथे, आता हे माझं 4थं घर आहे जे आम्ही बदललेलं आहे, पण प्रत्येक ठिकाणी जिथे पण आम्ही जातो तिथे अगदी आपलं घर, कारण जोपर्यंत आपण राहतोय ते आपलंच घर आहे, आपलीच वास्तू आहे असं समजून त्याला जपायचं असतं. ते ह्यांच्यामध्ये नाहीच आहे. जिथे जातील तिथे वाट लावून टाकतील. म्हणजे इतकं पसारा. मला खरंच असं वाटतं की माझं जर कोणी मी कोणाला घर दिलं आणि ते असं सोशल मीडियावर मला असं माझं घर दिसत राहिलं तर मी वेडी होईन की माझ्या घराची अशी अवस्था करून ठेवली आहे, काय टायरच लटकवलं आहे, काय काय केलं आहे. ठीक आहे तुमच्या मुलांची हौस मौज जे काही आहे, पण ते दुसऱ्याचं घर आहे. जेव्हा तुमचं घर होईल ना तेव्हा टायर लटकवा आणि काय लटकवायचं ते लटकवा, पण दुसऱ्याचं घर जरा सांभाळून व्यवस्थित ठेवा. इतकंच मला वाटतं. आता ज्याचा त्याचा प्रश्न काय, वेगळी वेगळी माणसांची मेंटॅलिटी असते. एकूणच काय की मुलांना तडजोड शिकवायचीच नाही. मुलांना हे शिकवायचंच नाही की आपल्याला थोडं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं, मुलांच्याच कलेने घ्यायचं, फक्त मुलं सांगतील तेच पूर्व दिशा असं करायचं आणि तसंच राहायचं की एकुलती एक आहे एकुलते एक आहे म्हणून वाटेल ते लाड करायचे. हेही तितकंच खतरनाक आहे. आणि राहिला प्रश्न चक्षुमनचा, तर चक्षुमनचं म्हणजे आजच्या पॉडकास्टमध्ये जेवढा सहभाग होता तेवढाच ते चॅनलवर पण आहे, त्याला तितकाच वाव आहे. बाकी या दोघींचाच सावळा गोंधळ. असो, आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच होतं. आय होप मी मोस्ट ऑफ द पॉईंट कवर केले असतील, कारण बाकीचे जे काही पॉईंट आहेत ते मी ऑलरेडी आधीच्या पॉडकास्टमध्ये एकदा बोलली होती. त्याची परत एकदा मी लिंक नक्की देईन. थोड्या वेळाने भेटूया आपण गॉसिप गर्लवर पण आज एक नवीन कॅरेक्टर आणि एक मस्त धमाकेदार पॉडकास्ट घेऊन मी थोड्याच वेळात येत आहे. सो स्टे ट्यून. सी यू ऑल देन. टेक केअर. बाय. मासलामा.